मध्यं जगद्व्यापिने जड्यान्धकारापहस्ते स्वातिकमालिकां ददतिं पद्मासने संस्थितां वन्दे तां परमेश्वरीं भगवतीं नत्वा सर्वं गणेशं च देवीं च तथा भाषा प्रबोधाय श्री भगवान पांडुरंग परमात्मा, श्री ज्ञानोबराय, जगद्गुरु तुकोबराय इत्यादी सर्व संतांच्या अलौकिक अहेतुकी अकारण करुणाशा कृपेण संस्कृत तत्वकौमुदी या ग्रंथाचा आपण विचार करत आहोत। संस्कृत तत्वकौमुदी या ग्रंथाचा विचार करत असताना आपण तृतीय विभक्तीचा विचार केला, चतुर्थी विभक्तीचा आपण विचार करणार आहोत। रामधन चतुर्थीच्या आधी इथं पाहिलं काय, राम शब्दस्य अर्थवद धातुर प्रत्यय प्रातिपदिकम इति अनेन सूत्रेण प्रातिपदिक संज्ञा भवति। पश्चात ज्ञा प्रातिपदिकात् इति सूत्रासहायेन सु इत्यादयः प्रत्ययाः आगच्छन्ति। तदा चतुर्थ्याः एकत्व विवक्षायां द्विवचने एकवचने इति अनेन सूत्रेण एकवचनं गे प्रत्ययः आगच्छति। तदा रामधन गे इति जायते, ठीक ना, रामगे है ना, रामंगे या अवस्थेमध्ये एकम रामगे झालं तर राम शब्दस्य यस्मात् प्रत्यय विधिस्तदादि प्रत्ययंगम इति सूत्रेण अंग संज्ञा भवति। ठीक ना, कोणाची, राम शब्दाची। यस्मात् प्रत्यय विधिस्तदादि प्रत्ययंगम इति सूत्रेण राम शब्दस्य पूर्ण नहीं रहती थी सूत्रेण, ये पा सू कसा है दीर्घ है, न कसा है पूर्ण है, अण मूर्धन्य है, इति सूत्रेण राम शब्दस्य अंग संज्ञा भवति। है की नाही, अंग संज्ञा झाल्यानंतर एकम सूत्रम आगच्छति, गेर्यः 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 गे षष्ठ्याः एकवचनं, यः प्रथमायाः एकवचनं। तदार्थ काय झाला, अदंतात अंगात परस्य गेर्यादेश स्यात्। अदंतात अंगात परस्य गेर्यादेश स्यात्। अदंतात अंगात परस्य गेर्यादेश स्यात् म्हणजे अकारांत रस्मा अकारांत अंगापुढील अकारांत अंगापासून पुढील कोण गेच्या ठिकाणी, गी नाही बरं का, चतुर्थीचा एक वचन गेच्या ठिकाणी काय आदेश हो, य आदेश हो। गेच्या ठिकाणी य आदेश हो। मग आता पहा, अकारांत अंग कोण आहे इथे, राम। अकारांत अंग कोण आहे, राम। अकारांत अंगा पुढे कोण आहे, गे।
आहे की नाही गे? तर गेच्या ठिकाणी काय होईल? मग काय झालं? रामय अशी स्थिती झाली. काय स्थिती झाली? रामय अशी स्थिती झाली असता आता या ठिकाणी तुम्हाला वाटेल कोणतं सूत्र येईल बरं? सांगा बरं आता. सुपीच. सुपीच तुम्ही आणू लागले, पण सुपीच का लागू शकणार नाही? सुपीचा अर्थ काय आहे? अतोंगस्य दीर्घो यादव सुपी. अतो अकारांत अंग आहे. पुढे काय पाहिजे? यया आधी. बरं यया आहे काय? यया आहे, यामध्ये येतोय, पण सूप आहे का? नाही. कारण की सूप किती येतं? 21. कोण कोण बोला? सु अवजस अम औडशस टा ब्याम बेस गे ब्याम ब्यास गस ब्याम ब्यास गस ओस आम गी ओस सूप. याच्यामध्ये कुठेच य नाही आलं. याच्यामध्ये य लिहिलंच नाही, म्हणजे सूप 21 आहेत. सूपमध्ये य येत नाही. काय येत नाही सूपमध्ये? य येत नाही. मग या ठिकाणी य सूप नाही. य काय नाही? सूप नाही. ययादी आहे, परंतु सूप नाही. त्याला सूप म्हणता येत नाही. मग ययादी सूप पाहिजे. कोण पाहिजे? यय आहे अगोदर ज्याच्या असा सूप पाहिजे. यय आहे अगोदर तो आहे, परंतु य सूप नाही, म्हणून इथे सुपीच हे सूत्र लागेना. लावायचं तर खरं, परंतु लागत तर नाही. मग याकरिता एक सूत्र येतं जातात. पहा, कधी कधी एखादा पहिला महामंडलेश्वर असतो, त्याच्या गादीवर बसवला तर त्यालाही काय म्हणतात? तोही काय बनतो? महामंडलेश्वरच बनतो. म्हणजे एखादा व्यक्ती ज्याच्या गादीवर बसला त्याच्या गादीचे सगळे गुण त्याच्यामध्ये येतात, आहे की नाही? सगळे धर्म त्याच्यामध्ये येतात. तसंच आता गे हा सूप होता. गे कोण होता? सूप होता. आणि त्याच्या ठिकाणी काय झाला? य. मग त्या गेचा धर्म कोणात येईल? य मध्ये. गेला म्हटलं सूप, तर यालाही काय म्हणायचं? सूप. परंतु नियम ह्या बोलाचीचा भात चालतो का? त्याला काहीतरी नियम पाहिजे ना. असा एखादा कानून है ना. आणि तेच कानून सांगण्याकरता एक सेपरेट सूत्र आलं. स्थानी वदा देशो नलविधो. स्थानी वदा देशो. स्थानी वदा देशो नलविधो. 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 आदेश स्थानिवत् स्यात् न तु स्थान्यलाश्रय विधौ. काय लिहिलं? आदेशः स्थानिवत् स्यात् न तु स्थान्यला श्रय विधौ. पहा काय सांगितलं? आदेश स्थानिवत् स्यात् म्हणजे आदेश वत म्हणजे प्रमाणे, स्थानी प्रमाणे हो. स्थानी अर्थात ज्याच्या ठिकाणी आदेश झाला ना त्याला म्हणतात स्थानी. ज्याच्या ठिकाणी आदेश झाला त्याला काय म्हणतात?
स्थानी आदेश स्थानी प्रमाणे होवो. आदेश कशाप्रमाणे हो? स्थानी प्रमाणे होवो. म्हणजे ज्याच्या ठिकाणी आदेश केला त्याच्या सारखा आदेश हो. म्हणजे जसा पहिला महामंडलेश्वर होता तो गेला, दुसरा बसवला तरी दुसरा पहिल्यासारखाच होवो. म्हणजे पहिल्याला जे जे अधिकार होते ते दुसऱ्यालाही असोत. तसंच गे हा स्थानी आहे, त्याच्या ठिकाणी य केला तर य सुद्धा गे प्रमाणे होईल. म्हणजे गे सुप असेल तर य सुद्धा सुपच होईल. मग आता पहा, पण कधी लिहिलं आदेश स्थानी प्रमाणे होवो. परंतु दुसरं लिहितात परंतु आलाश्रय विधित आदेश स्थानी प्रमाणे न हो. कुठे न हो? आलाश्रय विधित. कोणत्या विधित? आलाश्रय विधित आदेश स्थानी प्रमाणे न हो. आता आपल्याला सध्याला एवढं कामच आहे, पुढचं कामाचं नाही असं माझं म्हणणं नाही. पण जर ते तुम्हाला आत्ता समजावून सांगितलं तर म्हणताल डोक्याला केस आहेत का की वरूनच चालले सगळं. त्याच्याकरिता तेवढा भाग पूर्ण आपला राम शब्द झाला तर समजून सांगायचा प्रयास करतो, जेणेकरून तुम्हाला राम शब्द पूर्ण सिद्ध होईल. डोक्याला टेन्शन नाही. समजून आलं तर ठीक, नाही आलं तरी ठीक, पुणे समजून सांगू. पण आता मध्ये नको. आता काय झालं, बस एवढंच कामाचं आहे आपल्याला. आदेश स्थानी प्रमाणे हो. आदेश कोणाप्रमाणे हो? मग इथं स्थानिक कोण आहे? लिहिलं इति स्थानित्वात सुपीच इति दीर्घ. मग य हा स्थानी झाल्यामुळे म्हणजेच य भी सुपच मानला जाईल. य मग ययादी आहे आणि सुपही आहे, म्हणून सुपीच या सूत्राने अला दीर्घ झालं. तेव्हा काय रूप झालं? रामाय. याला काय म्हटलं? सूप मानलं. कोणत्या सूत्राने? याला सूप मानलं. कोणत्या सूत्रामुळे? स्थानी वदादेशो नल विधौ है ना. मग काय झालं? रामाय. भ्याम आल्यावर तिथे सुद्धा सुपीच या सूत्रानं काय होईल? दीर्घ. तेव्हा काय झालं? रामाभ्याम. तत्पश्चात बहुत्व विवक्षायाम बहुवचनम आगच्छति भ्यस. झालं की नाही? आता काय झालं? रामधन भ्यस. पहिलं कोणतं सूत्र आलं सांगा? सुपीचच है ना. सुपीच इति प्राप्ते. सुपीचनं काय झाला? इथं दीर्घ आदेश प्राप्त झाला, कारण की ये आधी आहे, बकर आहे. तेव्हा इथे एक सूत्र आलं. ये आदेश करण्याकरिता बहुवचने झल्लेत. 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 झलादौ बहुवचने. बोला झलादौ बहुवचने. सुप्यतोंगस्यैकारः. झलादौ बहुवचने. झलादौ बहुवचने. झलादौ बहुवचने.
सुप्यतोंगस्य सुप्यतोंगस्यैकारः जलादौ बहुवचने सुप्यतोंगस्यैकारः पाहता इथं आता काय आलं झलादी झलमध्ये कोणते वर्ण येतात बरं सांगा किती 24 बरोबर झल आहे अगोदर ज्याच्या असे बहुवचन कोण सुप पुढे असेल तर अतो अंगस्य म्हणजे अकारांत अंगाला अंगाच्या ठिकाणी एकार हो. बोला बरं अर्थ काय पाहिजे अर्थ आपल्याला जल आहे अगोदर ज्याच्या जल आहे अगोदर ज्याच्या असे बहुवचन सुप पुढे असेल तर जल आहे अगोदर ज्याच्या असे बहुवचन सुप पुढे असेल तर अकारांत अंगाच्या ठिकाणी अकारांत अंगाच्या ठिकाणी एकार होवो. आता झल आता आपल्याकडे रामधन भेस भेस जलमध्ये येतो बा ज भ आला. जल आहे अगोदर भ आहे अगोदर ज्याच्या असे बहुवचन भेस आणि हे सुपही आहे भेस. सूप पाहिजेच तिंग नाही पाहिजे सूपच पाहिजे. जलादी बहुवचन सुप पुढे असेल तर अकारांत कोण झाला राम त्याला काय होणार एकार. मग अलंत्यस्य परिभाषा कोणती त्या परिभाषेनं कोणाच ठिकाणी होईल ओच्या ठिकाणी. मग काय झालं अलंत्यस्य पूर्ण अंग तर पूर्ण आहे ना पूर्णच्या ठिकाणीच एकार होईल ना. मग पण अलंत्यस्यानं सांगितलं नाही पूर्णाच्या ठिकाणी नाही अंतिम अच्या ठिकाणी होईल. तेव्हा काय झालं रामे भ्यास. मग पुढे आता पुन्हा आपले क्रमानं सुप्तिंगंधम पदम या सूत्राने पदसंज्ञा पुन्हा सशोरुहित सूत्राने रु उची उपदेशे जन्नासकित सूत्रेण इत संज्ञा पुनः तस्य लोप इति सूत्रेण उकारस्य लोप भवति पुनः विरामोवसानम इति सूत्रेण अवसान संज्ञा भवति पुनः खरवसानयोर्विसर्जनीय इति सूत्रेण तदारामेभ्य इति रूपम सिद्ध्यति. लिहा मग आता ही प्रक्रिया येते पंचमी. पंचमी व्यक्तीचे प्रत्यय सांगा लवकर. गसिभ्याम्भ्यसिती पंचमी. गसिभ्याम्भ्यस ही पंचमी आहे. मग आता पंचमीच्या एकत्व विवक्षेमध्ये काय प्रत्यय येणार गस प्रत्यय येईल. मग काय होईल राम गसी. काय रे राम गसी राम गसी असं झाल्या कोणतं सूत्र येतं सांगा बरं. टांग सिंग सांगनाच पहिल्यांदा रामची कोणत्या सूत्रानं काय सूत्र बैला सूत्रखंडच नाही केले मला ठोकेल बोले. अच्छा परवा दिवशी मी सगळे सूत्रही पाहिजेत इथपर्यंत मी बरोबर घेणार आहे. काय केलं की कोणतं सूत्र काय यस्मात् प्रत्यय विधेस्तदादि प्रत्यंगम या सूत्रानं काय होईल
कोणाची? कोणाची? अंगसंज्ञा झाल्यावर कोणतं सूत्र येतं? टा गसी गसा मिनात्स्याः. टांग सिंगसा मिनात्स्याः. या सूत्रानं काय होईल? टाच्या ठिकाणी इन, गसेच्या ठिकाणी आत, मग झाला राम आत. आता पहा मागे ओ आणि पुढे आ. अकह सवर्णे. इथं प्रथम यो काय नाही येणार, काय घेणे देणंच नाही त्याचं. मग काय आला? अकह सवर्णे दीर्घ. या सूत्राने दीर्घ झालं तर काय झालं? रामात झालं. रामात झालं तेव्हा शेवटी काय आला? त. मग याची काय संज्ञा होणार? मग सुप्तिंगंत. सगळ्याच ठिकाणी होत आहे. सुप्तिंगंतम पदम. या सूत्राने कोणाची? रामाची. आणि शेवटी काय आला? त. पदाच्या अंती कोणाला? त. मग कोणतं सूत्र येईल? जलाम जशवंते. जलाम जशवंते काय बोलतं? पदांते जलाम जसस्यु. पदाच्या अंतिम असणारा जल, जल त मध्ये, त जल मध्ये येतो का? येतो का? मग जलाम जशवंते. या सूत्रानं तला काय होईल? जस. झाला द. आणि आता इथं रामाची काय संज्ञा झाली? पुढे काहीच नाही ना, मग काय होणार? अवसान संज्ञा. कोणत्या सूत्रानं? विरामोवसानम. या सूत्रानं पुढे काय झाली? अवसान संज्ञा. कळलं? अवसान संज्ञा झाल्यावर आता पुन्हा एक सूत्र आलं. वावसाने. 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 8 4 56. वावसाने. वावसाने. अवसाने झलाम चरोवास्युः. अवसाने झलाम. अवसाने झलाम चरोवास्युः. अवसाने झलाम चरोवास्युः. अवसाने काय लिहिलं? अवसान. ठीक आहे, पुढेच लिहू आपण सध्याला. अवसान पुढे असेल तर झलच्या ठिकाणी. कोणाच्या ठिकाणी? षष्ठी आहे ना, मग अर्थ काय झाला? झलच्या ठिकाणी चरोवा. वाचा अर्थ काय? विकल्पाने काय होईल? चर होवो. म्हणजे चर अर्थात क चट तप. मग आता दला काय होईल? विकल्पाने पहिला वर्ण तो. मग काय होणार? रामात 1 रामात 2. अशा प्रकारचे 2 रूप होतील. पुढे प्रत्येकाला भ्याम जोडून दिलं तर सुपीच्या पहिल्यासारखं रामाभ्याम. तसंच बहुवचन आलं तर भ्यास. बहुवचने झल्लेत रामेभ्य इति पंचमी. झाली? झाली की नाही पंचमी? म्हणजे काय? आता काय मोठे माणसं बनायला लागले. याच्यानंतर कोणती व्यक्ती येते? काय व्यक्ती येते? षष्टीचे काय प्रत्यय आहेत सांगा? गस ओस हम. काय आलं? गस. आपण फास्ट चाललो का? किती हळू चाललो? धीरे धीरे टप्पा टप्पा. आता पहा षष्टीचं एक वचन काय आहे? एकत्व विवक्षाम किं भविष्यति? एकत्व एक वचनम गस आगच्छति. राम
गस। राम शब्द से का संज्ञा भवति? केन सूत्रेण पुनः गस अस्ति तदा किं सूत्रम् आगच्छति? टाङ्गसि गसा मीनात् स्याः इति सूत्रेण गस स्थाने किं भवति? डायरेक्ट जोडून दिलं बा आराम स्य। आता काही संधी होणार नाही, मग रूप झालं रामस्य, संपलं. एवढं सीधा सीधा काम झालं. लिहिलं लवकर ते बन. मग वृद्धिरेची है ना, वृद्धिरेची इति प्राप्नोति तस्य बाधं कृत्वा एकं सूत्रम् आगच्छति ओसि च इति प्राप्ते. ओसि च ओसि च ओसि च ओसि च ओसि च ससि च ओसि च. काय सूत्र आहे? पहा, अतोंगस्य एकारः ओसि. अतो अंगस्यैका अरह. कधी रे मिलितो इथं ओसी. ओसी खाली घेतला डायरेक्टच. मग अर्थ काय झाला? अकारांत अंगाच्या ठिकाणी. कोणाच्या ठिकाणी? अकारांत अंगाच्या ठिकाणी ए होव. कधी? ओस पुढे असेल तर. पहा, इथे पुढे काय आहे? ओस आहे का? ओस पुढे असेल तर अकारांत अंग कोण झाला? राम. त्याच्या ठिकाणी काय आदेश होईल? ए. मग अलोंतेचे परिभाषण काय होईल? अंतिम अच्या ठिकाणी काय होईल? मग काय झालं? रामे ओस झालं. पहिला आदगुण नंतर वृद्धिरेचे दोनच लागतात. त्याचं बात करणं. आदगुण झालं, पहिला ओस आहे म्हणून, नंतर वृद्धिरेचे आलं एच आहे म्हणून. ठीक ना, दोन्ही लागतील. राम ए ओस. आता मागे काय? ए आणि पुढे काय आहे? अच. मग कोणतं सूत्र येईल? एचोय वायावह. या सूत्रानं काय होईल? अय. तथा काय आलं? रामय यस. आणि सचा क्रमाक्रमाने विसर्ग, तेव्हा काय रूप झालं? रामयोः. बस एवढंच. आता कारण की हे सगळे तुम्हाला सिद्ध करून आणायचे म्हणून बस आहे. 5 सूत्र झाले, टेन्शन बी नाही. सगळे रूप एक 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 सिद्ध करून राम शब्द पूर्ण गद्यात लिहून आणायचं आहे. पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णमेवावशिष्यते.